नमस्कार. आज आपण एका नदीचा संपूर्ण प्रवास बघणार आहोत. म्हणजे ती डोंगरातून नेमकी कशी सुरू होते आणि समुद्रापर्यंत कशी पोहोचते. या प्रवासात नदी काय काय करते, चला ते जाणून घेऊया. वाह, काय सुंदर आणि शांत नदी आहे ही, नाही का? पण कधी विचार केलाय की एवढं सगळं पाणी येतं तरी कुठून? याचंच उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे, थेट नदीच्या उगमापर्यंत जावं लागेल. आपण सगळेच पाऊस बघतो, पण जमिनीवर पडल्यानंतर ह्या पाण्याचं पुढे काय होतं, ते जातं कुठे? गंमत म्हणजे नदीच्या जन्माचं रहस्य ते याच प्रश्नात दडलेलं आहे. म्हणजे बघा, नदीचा प्रवास समजून घेण्याआधी आपल्याला पाण्याचा प्रवास समजून घ्यावा लागेल, आणि यालाच म्हणतात जलचक्र. नदी म्हणजे काय, तर या एका मोठ्या सतत फिरणाऱ्या चक्राचाच एक महत्त्वाचा हिस्सा आहे. तर हे जलचक्र काम कसं करतं? बघा, सगळ्यात आधी सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. यालाच आपण बाष्पीभवन म्हणतो. हीच वाफ वर आकाशात जाते, तिचे ढग बनतात, त्याला म्हणतात सांद्रीभवन. आणि मग हे ढग थंड झाले की पावसाच्या रूपात पाणी परत जमिनीवर येतं. जमिनीवरून वाहणारं हे जे पाणी आहे ना, त्याला अपधाव म्हणतात. आणि इथूनच, बरोबर यातूनच नदीचा प्रवास सुरू होतो. बरं, मग आता जलचक्रातून आलेलं हे पाणी एकत्र येऊन नदीचा जन्म कसा होतो ते पाहूया. हा जो अपधाव आहे, म्हणजे जमिनीवरून वाहणारं पाणी, ते हळूहळू एकत्र जमायला लागतं आणि एका प्रवाहाचं रूप घेतं. नदी काही एका क्षणात तयार होत नाही, त्याची एक मस्त प्रक्रिया आहे. सुरुवातीला काय होतं, तर पावसाचे छोटे छोटे प्रवाह एकत्र येतात आणि एक ओहोळ तयार होतो. मग असे अनेक ओहोळ एकत्र येतात आणि त्याचा बनतो ओढा. आणि शेवटी असे कित्येक ओढे एकत्र मिळून जन्म होतो एका मोठ्या विशाल नदीचा. पण एक गंमत आहे माहितीये, सगळ्या नद्या काही सारख्या नसतात. ज्या प्रदेशातून त्या वाहतात ना, त्या जमिनीच्या रचनेनुसार प्रत्येक नदीचं स्वतःचं असं एक वेगळं व्यक्तिमत्व, एक वेगळं रूप तयार होतं. जसं की इथे बघा, दोन प्रकारच्या नद्या दिसतायत. एक आहे खळखळती नदी, जी डोंगराळ भागातून तीव्र उतारावरून अगदी वेगाने धावते, आणि दुसरी आहे संथ नदी, जी सपाट मैदानी प्रदेशातून एकदम शांतपणे, हळूवारपणे वाहते. आहेत दोन्ही नद्याच, पण त्यांची रूपं किती वेगळी आहेत, नाही का? आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा, नदी जिवंत आहे की मृत? म्हणजे काय, तर जी नदी भूगर्भातल्या पाण्याच्या झऱ्यांमुळे वर्षभर अगदी कडक उन्हाळ्यात सुद्धा वाहत राहते, तिला जिवंत नदी म्हणतात. आणि याच्या अगदी उलट, जी नदी फक्त पावसाळ्यातच वाहते आणि नंतर पूर्ण कोरडी पडते, तिला मृत नदी असं संबोधलं जातं. नदी फक्त वाहत नाही, तर ती आपल्या प्रवाहाच्या प्रचंड शक्तीने जमिनीचा चेहरामोहराच बदलून टाकते. ती जे वेगवेगळे आकार तयार करते, त्यांनाच भूरूपे असं म्हणतात. तर मग ही भूरूपे म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, नदीच्या प्रवाहामुळे जमिनीची होणारी झीज आणि प्रवाहाने वाहून आणलेला गाळ साठल्यामुळे तयार होणारे नैसर्गिक आकार. म्हणजे नदी दोन मुख्य कामं करते, एक म्हणजे जमिनीची झीज करणं आणि दुसरं म्हणजे गाळाचं संचयन करणं. हे बघा, धबधबा हे नदीच्या झीज करण्याच्या शक्तीचं एक अप्रतिम उदाहरण आहे. जेव्हा नदी कठीण खडकांवरून वाहताना अचानक खोल दरीत कोसळते, तेव्हा असा सुंदर धबधबा तयार होतो. आणि याच्या उलट काय होतं, जेव्हा नदी समुद्राजवळ पोचते तेव्हा तिचा वेग अगदी कमी होतो. मग ती आपल्यासोबत वाहून आणलेला सगळा गाळ किनाऱ्यावर साठवायला लागते, आणि यातूनच त्रिभुज प्रदेशासारखी सुपीक जमीन तयार होते. हे आहे नदीच्या संचयन कार्याचं उत्तम उदाहरण. नदी म्हणजे फक्त वाहणारं पाणी नाहीये, ते तर असंख्य सजीवांचं घर आहे. चला, नदीतल्या या अद्भुत जीवसृष्टीवर एक नजर टाकूया. नदीच्या आत आणि तिच्या काठावर एक संपूर्ण परिसंस्था तयार झालेली असते. म्हणजे काय, तर एक स्वतंत्र जीवसृष्टी. इथे मासे, बदकं, छोटे छोटे कीटक, वेगवेगळ्या पाणवनस्पती असे अनेक सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. आणि या सगळ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार असते ती म्हणजे नदी. बरं, आता या प्रवासाच्या शेवटी आपण बघूया की नदीचं आपल्या म्हणजे मानवाच्या जीवनात किती अफाट महत्त्व आहे. नदीला जीवनदायिनी का म्हणतात ते आता कळेल. आपण विचारही करू शकत नाही इतके उपयोग आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीपर्यंत, वीज निर्मितीपासून ते मनोरंजनापर्यंत सगळीकडे नदीच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का की वाहतुकीसाठी नदीचा वापर आजचा नाही, तर इसवी पूर्व 3300 पासून होत आला आहे. जगातल्या मोठ्यात मोठ्या संस्कृती या नद्यांच्या काठावरच तर वसल्या आणि वाढल्या. या चित्रांमध्ये बघा, एका बाजूला राफ्टिंगसारखे आधुनिक खेळ दिसतायत, तर दुसऱ्या बाजूला नदीकाठी होणारे धार्मिक विधी.
यावरूनच आपल्याला कळतं की नदीचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आपल्या मनात किती खोलवर रुजलेलं आहे. आणि आता जाता जाता सगळ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या जवळून जी नदी वाहते तिचं कधीतरी शांतपणे निरीक्षण करून बघा. ती वर्षभर वाहते का की फक्त पावसाळ्यात दिसते? म्हणजे ती जिवंत आहे की मृत? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाच्या आरोग्याबद्दल खूप काही सांगून जाईल.